नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बर्गरचा व्हिडिओ दाखवते. पण बर्गर मी थोडा हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आजकालची मुलं ही काहीच खायचं म्हटलं की कंटाळा करत असतात. तर मुलांना काहीतरी चांगलं पोटात गेलं पाहिजे म्हणून बर्गरच्या माध्यमातून आपण काहीतरी त्यांना पौष्टिक खायला द्यायचं म्हणून हा व्हिडिओ बनवते मी. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅगडीपेक्षाही छान बर्गर आपण घरात बनवू शकतो. महिन्यातनं एखाद वेळेस बाहेरचं खाण्यापेक्षा घरी मुलांना बर्गर पार्टी केली तर काही हरकत नाही. त्याच्यासाठी मी काय केले, आता मी बर्गर बनवायला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. पाणी टाकून उकळून घ्यायचेत आणि नंतर पाणी काढून मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत. आणि बटाटे शिजून घेतलेले आहेत, 2च बटाटे घेतलेले आहेत मी. आणि बारीक कांदा चिरून घेतलेला, गोल चिरायचा आहे. टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता मी बटाटा घालते. त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये कोथिंबीर घातली, बारीक चिरून कोथिंबीर घालायची. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा मिरची पावडर घातली आणि ऑरिगॅनो घातलेलं आहे थोडं मी याच्यामध्ये. आणि नंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे. हे सगळं टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही भाज्या याच्यामध्ये घातल्या तरी मुलांना काहीच आयडिया येणार नाही. बर्गरमध्ये घातल्यानंतर मुलांना समजणारच नाही याच्यामध्ये तुम्ही काय घातलं आहे. आता बॅटर खूप छान मिक्स झालेलं आहे. आपण आता हे फ्राय पण करू शकतो, पण मी फ्राय करत नाही आहे. मी फक्त आपलं रवा लावून थोडंसं आपण याला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत थोडंसं कडक करून घ्यायचं आहे. गोल करून घ्यायची टिक्की आणि बारीक रव्यामध्ये मी ह्याला घोळून घेते. आणि नंतर सगळ्या टिक्क्या मी आता बनवून घेते. पॅन ठेवलेलं आहे मी गॅसवरती. त्याच्यावर आता 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आणि हे जे टिक्क्या बनवून घेतल्यात मी, त्या दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपण भाजून घ्यायच्यात. जर आपण तळायचं असेल ना तर मैद्याचं बॅटर करायचं आहे आणि आपण मस्त कडक, अजून जास्त कडक होण्यासाठी मैद्याचं बॅटर करायचं आहे आणि तेलामध्ये तळू शकता, पण मी न तळताच बनवते आहे. आणि आता छान बनून झालेले आहेत. मी आता या सगळ्या टिक्क्या काढून घेते आणि बर्गर बनला. आता एका साईडला मी मेयोनीज लावते आहे. बर्गर आधी 2 स्लाइसमध्ये कट करायचा, दुसऱ्या स्लाइसला मी दुसरं मेयोनीज लावते आहे बर्गरचं. आणि आता बर्गरच्या बनमध्ये मी टिक्की घालते आहे. टिक्की घातल्यानंतर काय करायचं आहे, 1 स्लाइस टोमॅटो लावायचा आहे. दुसऱ्या वरती आपण बर्गरच्या टिक्कीवरती आपण जे कांदे कापून घेतलेले गोल स्लाइसमध्ये ते कट करून घेतलेले ते टाकायचे. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, बर्गरचे स्लाइस चीज नाही घेतले, चीज किसून घातले, कारण माझ्या मुलीला असंच चीज आवडतं. मी असंच चीज घातलेलं. चीज किसून झालं की बर्गर बन एकदम तयार आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला